नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. भरडाई बंद, 21 लाख क्विंटल धान गोदामातच पडून, उन्हाळी हंगाम धोक्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवकाळीने 3 एकर शेती उद्ध्वस्त, भरपाई 1080, शेतकऱ्यांची थट्टा. उन्हाळी धान पिकावर अवकाळी, पावसाची अवकृपा थांबणार केव्हा, म्हणून केली उन्हाळी धानाची लागवड. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मूल तालुक्यात चोर बेटी बियाणे विक्री जोमात, कृषी विभागाचे दुर्लक्ष, कृषी विभागाची उदासीनता. रानटी हत्ती बिथरले, केर आंबे शिवणी धुडगूस, भामरागड तालुक्यात शेतकऱ्याचा बळी, वन विभागाकडून पाळत, सतर्कतेचे आवाहन. नवीन धान मक्याला हमीभावापेक्षा जादा भाव, खरेदी केंद्रही सुरू नाहीत, खुल्या बाजारात केली जाते विक्री. शासकीय केंद्र केव्हा सुरू होणार? अवकाळी पावसाचे थैमान, ढगाळ वातावरणात मका वाळवायचा कसा, शेतकऱ्यासमोर प्रश्न. धान कापणी मळणीही लांबली. चवळी भाजी तोडणी झाली सुरू. शेतकऱ्यांनो, शेत रिकामीच आहे, आताच करून घ्या माती परीक्षण, कृषी विभागाचा सल्ला. खतावर होणारा खर्च वाचेल. दररोज सरासरी होते 160 किलोमीटर रस्ते साफसफाई, यांत्रिकी झाडू. 3 महिन्यात 16,000 किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता. चवदार जांभळाने खाल्ला भाव. ज्योतिबाच्या यात्रेसाठी अवघे एकवटले, लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविकांच्या सेवेसाठी विविध संस्था संघटनांचा पुढाकार. पंचगंगा बनली रासायनिक विषारी नदी, प्रदूषित करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी. भीमा नदी कोरडे पडल्याने कर्जत पाणीपुरवठा बंद, 10 टँकरने दररोज पाणीपुरवठा, नागरिकांची वणवण. इथेनॉल निर्मितीवर बंदी मागे, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा, जिल्ह्यातील काही कारखान्यांना होणार फायदा. JEE शेतकऱ्याचा मुलगा ठरला टॉपर, वाशिमच्या नीलकृष्ण गर्जेचे प्रतिकूल परिस्थितीत यश.